गरमीचे दिवस चालू होते म्हणून वडिलांनी त्यांच्या खोलीत एसी लावला. दोन्ही मुलांच्या खोलीत पहिलेच एसी होते आणि त्याचे बिल वडिलांच्या पैशाने भरले जात होते. यावेळेस 25,000 बिल आले म्हणून मुलांनी रागात आई वडिलांच्या खोलीतला एसी काढून विकून टाकला आणि आई वडिलांना छतावरच्या खोलीत पाठवले, जिथे साधा पंखासुद्धा नव्हता. खूपच गरमीमुळे त्यांचे आईवडील आजारी पडले आणि रातोरात घर सोडून निघून गेले. परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी मुलं ऑफिसला जाण्यासाठी बाहेर निघाली तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का बसला. कारण उन्हाळ्याचे दिवस चालू होते. गरमी इतकी वाढली होती की अंगाची लाही होत होती. तापमान 47 सेल्सिअसवर गेले होते. भर दुपारी जेव्हा सुधाकरराव पुन्हा घरी आले तेव्हा घामाने ओलेचिंब झाले होते. घरी आले तर पत्नी सुमनबाई समोरच बसल्या होत्या. सुधाकररावांचा श्वास खूप फुलला होता. ते आपल्या पत्नीला म्हणाले, सुनीलची आई, मला थंड पाणी प्यायला दे, नाहीतर असे कर, निंबू पाणी बनवून दे. माझ्या छातीत काहीतरी होत आहे. असे वाटत आहे की कोणता तरी झटका येईल. सुधाकररावांचे बोलणे ऐकताच त्या पटकन उठल्या आणि किचनमध्ये जाऊन लिंबू पाणी बनवून आणले आणि सुधाकररावांना प्यायला दिले. लिंबू पाणी प्यायल्यानंतर त्यांना थोडीशी शुद्ध आली होती. खूप गरमीमुळे आणि घामामुळे BP लो व्हायला लागला होता. ते आपल्या पत्नीला म्हणाले, आता तर ही गरमी सहन होत नाही, पण आपण तरी काय करू शकतो? महागाई खूपच वाढत चालली आहे. खर्च इतका होत आहे की महिन्यानंतर संपतो आणि पैसे पहिलेच संपून जातात. पत्नी म्हणू लागल्या, सुनीलचे बाबा, सुनीलच्या खोलीत एसी लागला आहे आणि अनिलच्या सुद्धा खोलीत एसी आहे. तुम्ही असं करा, कोणता तरी सेकंड हँड एसी घेऊन आपल्या खोलीसुद्धा लावा. अहो, आजकाल तर हप्त्यावर सुद्धा एसी मिळतात आणि मी ऐकले आहे की आता असे एसी आले आहेत की त्याच्यामुळे बिलसुद्धा कमी येते. सुधाकररावांनी खांद्यावर ठेवलेल्या रुमालाने घाम पुसला आणि रिकामा ग्लास समोरच्या टेबलावर ठेवला आणि म्हणू लागले, तू बरोबर बोलत आहेस. खरं तर माझी एक भिशी चालू आहे जी या महिन्यात संपणार आहे. माझाच नंबर शेवट आहे, 50,000ची आहे आणि यामध्ये आपला एसी नक्कीच येईल. जिथे 2 खोल्यांचं एसीचं बिल भरला जातो, आपलासुद्धा भरला जाईल आणि तसेही हे बिल माझ्याच पेन्शनमध्ये भरले जाते. हे ऐकून सुधाकररावांच्या पत्नीने सुमनबाईने सुखाचा श्वास घेतला. घर खूपच मोठे होते आणि सुनील आणि अनिलची खोलीसुद्धा खूप मोठी होती. दोघांनाही एक मूल होते, परंतु 2-2 टनचे एसी लावले होते. त्यांच्या खोलीत एसी रात्रंदिवस चालू असायचा. लग्नानंतर लगेच दोन्ही सुनांनी सासूबरोबर पटवून घेतले नव्हते आणि नाही त्यांनी सासू सासऱ्यांची जबाबदारी उचलली होती. सुमनबाई सुधाकररावांचा आणि त्यांचा स्वयंपाक वेगळा बनवत होत्या. जेव्हा सुमनबाईंना कळाले की आपल्या सुना आपल्याशी नीट बोलत नाही आणि त्यांचे काम करण्यास त्यांना आवडत नाही, तेव्हा कोणताही वादविवाद न करता सुमनबाई म्हणाल्या होत्या की, मुलींनो, तुम्ही आमची चिंता करू नका. तुम्ही फक्त आपापल्या पतीचा स्वयंपाक करा. घरातले वातावरण याचमुळे चांगले होते की सुमनबाईंनी कधीच सासू होण्याचा प्रयत्न केला नव्हता. कधीच त्या आपल्या सुनांना उलटसुलट बोलल्या नव्हत्या. नाही कधी त्यांनी आपल्या सुनांच्या कामात आडकाठी केली होती. सुनांना जसं वागायचं आहे तशा त्या वागून देत होत्या. कारण त्यांना घरात भांडण वादविवाद आवडत नव्हते आणि आपल्या घरातला तमाशा बाहेरच्या लोकांनी पाहावा असे सुद्धा त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे सुमनबाई त्यांचा आणि सुधाकररावांचा स्वयंपाक स्वतः करत असायच्या. परंतु घरातला खर्च एकत्र होता. लाईट बिल सुधाकररावांच्या पेन्शनने भरले जायचे आणि बाकीचे खर्च त्यांची मुलं पूर्ण करत असायची. घरातले राशनसुद्धा एकत्र होते, त्यामुळे ज्याला हवे ते शिजवत होते. परंतु सुधाकररावांना आपल्या मुलांबद्दल कायम तक्रार असायची की संपूर्ण आयुष्य त्यांनी मुलांना लहानाचे मोठे करताना खूप गोष्टींचा त्याग केला होता, परंतु मुलांनी लग्न करून त्यांच्या बायकांची साथ दिली होती. दुसऱ्याच दिवशी सुमनबाईंच्या बहिणीचा मृत्यू झाला. सुधाकररावांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना प्रवास करायचा नव्हता. परंतु सुमनबाई खूप रडत होत्या. सुधाकररावांनी सुमनबाईंना गावाला पाठवले आणि त्यांना माहिती होते की सुमन आता 10-15 दिवसांच्या अगोदर घरी येऊ शकणार नाही.
त्यामुळे 10-15 दिवसांच्या जेवणाची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली होती. त्यामुळे दोघींचीही तोंड पडली. मान हलवून आपल्या खोलीत त्या निघून गेले. परंतु त्यांच्याही कपाळावर आठ्या पडल्या होत्या. कारण त्यांना माहीत होते की आपल्या बायका धैर्य आणि सेवा करण्यातल्या अजिबात नाहीत. परंतु दुसऱ्या दिवशी 9 वाजता दोन्ही मुलांच्या बायका किचनमध्ये उपस्थित होत्या. परंतु भांडी जोरजोरात आपटत होत्या. सुधाकरराव जेव्हा आपल्या खोलीतून बाहेर आले तेव्हा आपल्या सुनांची बडबड त्यांनी ऐकली होती. मोठी सून छोट्या सुनेला म्हणत होती, स्वतः तर काहीतरी खोटं नाटक करून गावाला गेली आणि या म्हाताऱ्याला आपल्या जीवावर सोडून गेली. छोटी सून म्हणू लागली, नाहीतर काय, एकतर या म्हाताऱ्याचे खूपच नाटके असतात. नाश्ता 9 वाजताच पाहिजे, दुपारचे जेवण 1 वाजता पाहिजे, संध्याकाळचा चहा 4 वाजता पाहिजे. बाई माहीत नाही हे दिवस कसे जातील. एकतर मुलं रात्रभर झोपून देत नाही, त्यांना झोपवताच रात्रीचे 2 वाजून जातात आणि आता सकाळी लवकर उठा आणि या महाराजांना नाश्ता बनवा. आपल्या दोन्ही सुनांचे बोलणे ऐकून सुधाकररावांना खूप वाईट वाटले होते. सुधाकरराव सकाळी उठायच्या अगोदरच सुमनबाई त्यांच्यापुढे नाश्ता ठेवत होत्या. नाश्त्यामध्ये सुधाकरराव मोड आलेल्या कडधान्याची भाजी आणि 2 फुलके घेत असायचे. परंतु सुनांनी बेकरीची बिस्किटं आणि 1 कप चहा बनवून टेबलावर ठेवला होता. चहामध्ये जास्त पाणी होते आणि चहापत्तीसुद्धा जास्त टाकली होती. सुधाकरराव कडक चहा पित नव्हते. त्यांच्या डोळ्यात खूप दुःख साठले होते. जेव्हा त्यांनी चहाचा 1 घोट घेतला तेव्हा चहा खूपच कडू लागला. त्यांनी चहा पुन्हा टेबलावर ठेवला. दोन्ही सुना आपल्या खोलीत निघून गेल्या होत्या. आज तर ऊन खूप कडक होते. बाहेर अजिबात हवा नव्हती आणि घाम आहे की सुकायचे नावच घेत नव्हता. सुधाकरराव आंघोळ करून आत्ताच बाहेर आले होते, तरीही घामाने ओले चिंब झाले होते आणि त्यात कडू चहाच्या एका घोटाने तोंडाची चव कडू करून टाकली होती. त्यांनी आपल्या डोळ्यातले अश्रू साफ केले आणि आवरून किचनमध्ये निघून गेले. किचनमध्ये पाहिले तर पूर्ण किचन अस्ताव्यस्त झाला होता. सुमनबाईंना तर खूपच स्वच्छता आवडत होती. रात्रीचा हा सुद्धा विचार करत नव्हती की भांडी सुनांची आहे की आपली. पूर्ण किचन साफ करूनच खोलीत झोपायला येत होती. कोणत्याच गोष्टीवरून सुनांशी त्या कधीच भांडत नव्हत्या. सुनांना वाटले तर त्या काम करत असायच्या, नाही वाटले तर त्या असंच बसायच्या. कधी कधी तर असे व्हायचे की दोन्ही सुना स्वयंपाक करत नसायच्या आणि मग दोन्ही मुलं आईला म्हणायची की आई, जे बाबांना खायला बनवले आहे तेच आम्हाला दे. बिचारा सुमनबाई काहीच बोलत नसायच्या आणि गरम गरम चपात्या त्यांना लाटून देत असायच्या. संपूर्ण जीवन सुमनबाईंनी सुधाकररावांना गरम गरम चपात्या लाटून देत असायच्या. संपूर्ण जीवन सुमनबाईंनी सुधाकररावांना गरम गरम चपात्या लाटून दिल्या होत्या. त्यांना त्या ताजे जेवण देत असायच्या. जर कधी रात्रीची चपाती राहिली तर सकाळी त्या गरम करून नाश्त्यामध्ये स्वतः खायच्या. परंतु कधीच सुधाकररावांना रात्रीची शिळी चपाती खायला दिली नव्हती. पत्नी आणि सून होण्याचे कर्तव्य सुमनताईंनी पूर्ण केले होते. पण त्यांच्या सुना याचपासून खूपच लांब होत्या. 1 नंबर आगाऊ आणि कामचोर होत्या. सुधाकररावांनी किचनची अवस्था पाहिली. रात्रीची खरकटी भांडी तशीच पडली होती. किचन खूप मोठे आणि चांगले होते, परंतु यावेळी खूपच घाण झाले होते. सुधाकररावांनी फ्रीज खोलला, तेथून ब्रेड काढला आणि बटर काढले. 2 स्लाइस घेऊन त्याच्यावर बटर लावले आणि ते खाल्ले आणि पाणी पिऊन ते ब्रेड आतमध्ये ढकलले. डोळ्यात अश्रू होते. पत्नीची खूपच आठवण येत होती, परंतु दुःख आणि त्रास एवढा होता की त्यांना परत बोलावू शकत नव्हते. दुपारचे जेवणसुद्धा त्यांना शिळे दिले होते. रात्रीची चपाती आणि भाजीसुद्धा रात्रीचीच होती. एकतर गरमी खूप होती आणि दुसरीकडे लोड शेडिंगसुद्धा होते. त्यामुळे गरमीमुळे फ्रीजने सुद्धा काम करणे सोडून दिले होते. रात्रीची भाजी खराब झाली होती, त्यातून घाण वास येत होता. सुधाकरराव विचार करत होते की आजपर्यंत या 35 वर्षात सुमनने कधीच त्यांना शिळी चपाती किंवा भाकरी खाऊ घातली नाही. शिळी भाजी बघून आणि तिचा वास घेऊन सुधाकररावांना उलटी येऊ लागली. त्यांनी ते जेवण तिथेच सोडले आणि आपल्या सुनेला म्हणाले की सुनबाई, मला 1 ग्लास दूध दे. पण सुनेने लगेच उत्तर दिले, एकतर बाबा तुमचे नखरे खूपच वाढले आहेत. आता मी भाजी चपाती दिली होती ना, तर तुम्हाला लगेच दूध आठवले.
आपल्या सूनबाईचे असे बोलणे ऐकून सुधाकर रावांना खूप राग आला होता आणि ते म्हणाले, तुझ्या बापाला तू जेवण असे खायला घालत होतीस का? त्या भाजीचा वास घेऊन बघ, किती घाण वास येत आहे आणि ती चपातीसुद्धा रात्रीचीच आहे. तसे तर सुधाकर रावांना सुमनबाई सांगून गेल्या होत्या की सुनांना जास्त काही बोलू नका, परंतु सुधाकर रावांचा संयम तुटला होता. मित्रांनो, याच्या पुढील कथा तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.